6,500 हेक्टर पर्यंत आपण त्याच्यामध्ये गेलेलो आहे. त्याच्यातनं जर आपण बघितलं तर साधारणतः तेवढंच मेट्रिक टन, तर साधारणतः 6,500 मेट्रिक टनाचा उत्पादन आपल्याकडे निघणार आहे. म्हणून आता आपल्याला त्याचं पुढचं पाऊल, शेतामध्ये पिकवून आपण शिकून गेलो, आता हार्वेस्टिंग स्टेजला बऱ्यापैकी काही ठिकाणी चिया आलेला आहे. काही लोकांचा फ्लॉवरिंग मधनं त्याला आता सीड लागायला, त्याच्यामध्ये जे आहे ते बियाणे लागवायला जे आहे ते सुरुवात झालेली आहे. आणि थोड्या दिवसांनी, साधारणतः 15 दिवसाच्या कालावधीने तो आपल्या घरात येणार आहे. आताही म्हणजे तुम्ही मेरिक्यूवाल्यांचं ऐकलं असेल किंवा चियाच्या संदर्भातलं जे बाकीचे लोक जे बोलले तुम्ही त्याच्यामध्ये ऐकलेलं असेल, तर सगळ्यांचा जो कन्सर्न आहे, सगळ्यांची जी चिंता आहे ती कशाची आहे, किंवा आम्हाला क्वालिटी. आतापर्यंत क्वालिटीवरती आपल्याला फार लोक सांगत नव्हते. आपण फक्त तो चिया घ्या, बाजारात न्या, आहे त्या फार्म रेटचा विका, आणि त्याच्यातनंही चांगले पैसे झाले. आपल्या इकॉनॉमीमध्ये बदल झाला. आता जेवणाच्या वेळेस ती चर्चा चाललेली होती की बाबा चियामुळे आपल्या जिल्ह्याच्या जी इकॉनॉमी आहे त्याच्यामध्ये काय फरक पडलेला आहे. तर निश्चितच फरक पडलेला आपल्याला त्याच्यामध्ये दिसून येतोय. पण आता लोकांच्या अपेक्षा, जगाच्या अपेक्षा आपल्या या वाशिमच्या उत्पादकांकडनं वाढलेल्या आहे. आता त्यांना क्वालिटी पाहिजे, म्हणून याचे क्वालिटी पॅरामीटर्स जे काही आहे तेही आपल्याला माहीत करून घेणं आवश्यक आहे. आणि नेमकं आपण काय काय केलं पाहिजे जेणेकरून आपल्याला हा जो प्रीमियम प्राइस जे आपण मागतोय, कारण सर्व तालुका कृषी अधिकाऱ्यांनी त्यांच्या सादरीकरणात सांगितलं की आमच्या शेतकऱ्यांची अपेक्षा आहे की आम्हाला याचा इतका रेट मिळावा, तितका रेट मिळावा, या सगळ्या गोष्टी मिळाव्या. पण तो रेट मिळवण्यासाठी नेमकं काय करणं अपेक्षित आहे, आणि आता या चियाच्या बाबतीत भारतात काय घडलंय, या सगळ्या गोष्टींचा इत्थंभूत माहिती आपल्याला असावी. म्हणून आपण आता एक अर्धा तास मी सन्माननीय व्यासपीठाची जी आहे ते क्षमा मागून फक्त एक अर्धा तास आपला जे आहे ते त्याच्यामध्ये घेतो. कारण मला असं वाटलं की येणाऱ्या भविष्य काळाच्या दृष्टीने हा मार्गदर्शन अत्यंत उपयुक्त ठरू शकतो. आणि चिया बियाणं सगळ्यांना माहिती आहे, आपल्याकडे येऊन जास्तीत जास्त 10 ते 12 वर्ष झालेली आहेत भारतामध्ये. आपल्याकडे 4 वर्ष झाली, पण भारतामध्ये येऊनच जे आहे ते साधारणतः 2014-15च्या काळामध्ये जे आहे ते कुठेतरी आपल्या भारतात आलं. नेक्स्ट प्लीज. हे जे चित्र तुम्हाला दिसतंय ते तुम्हाला दाखवतंय की सध्या चिया जो फक्त दक्षिण अमेरिकन देशांचं वर्चस्व होतं आणि ते जगामध्ये निर्यात करायचे, तर भारताने मोठी झेप घेत दक्षिण अमेरिकेतले जे मेक्सिको, व्हिएतनाम आणि इकडचं व्हिएतनाम जे यासारखी देश आहेत जे पूर्वी या चियाच्या एक्सपोर्ट मध्ये काम करत होते, आपण त्यांना 2023-24 मध्ये सगळ्यांना मागे टाकलेला आहे. म्हणजे जगाची, मला चांगलं आठवत आहे की ज्या वेळेस या सीझनची सुरुवात होती आणि आपण लोकांचे प्रशिक्षण घेत होतो आणि लोक, आम्ही सांगत होतो की आपल्याला 10,000चा पल्ला गाठायचा आहे, तर लोक म्हणायचे मग विकायचं कुठं. बरोबर, मी त्यांना म्हटलं बाबा जगाची एवढी मागणी आहे की त्याचा विचार करू नका. विचार जे लोक पहिले चिया करत होते, दक्षिण अमेरिकेतले जे लोक आहेत त्यांनी विचार करावा. आपण तर नवीनच आहोत, आपण त्यांची बाजारपेठ काबीज करणार, आपली बाजारपेठ थोडी ना कोणी काबीज करणार. नेक्स्ट, हे अपेडाच्या फिगर्स आहेत आणि 2023-24 वर्षाचा तो आपल्याला त्याच्यामध्ये दिसतोय की मेक्सिको 3 नंबरवरती आहे, भारत 1 नंबरवरती आणि व्हिएतनाम 2 नंबरवरती. म्हणजे 4,075 शिपमेंट्स आपण जे आहे ते एक्सपोर्ट केलेले आहे ते 23-24 या वर्षामध्ये. आणि ही जी निर्यातीचा जो वाढण्याचा वेग होता तो 32% वाढलेला आहे आपला. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. म्हणून जगाची भूक या चियाच्या संदर्भातली भागवण्याची क्षमता ही निर्माण होते ती भारतामध्ये होते. दक्षिण अमेरिकेतले जे देश आहे त्यांना आता लिमिटेशन्स यायला लागलेले आहेत, म्हणून ही एक संधी आहे आपल्या दृष्टीने. बरेच लोकांच्या प्रश्न असा होता
की बुवा हे आपण एवढ्या मोठ्या प्रमाणावरती गेल्यावरती याची डिमांड कुठं असणार आहे? याची डिमांड मी त्या कार्यक्रमातही सांगितलं होतं, परत सांगतो, 2034 या वर्षापर्यंत आपल्या इथल्या लोकांनी चियाचीच्या मार्केटचा विचार करण्याची गरज नाही. कारण ही मार्केट जी आहे ती सतत वाढत राहणार आहे. नेक्स्ट प्लीज. हे दिसतंय तुम्हाला? म्हणजे 2030 पर्यंत ही आताची जी मार्केट जी आपण विचार करतोय ती फक्त म्हणजे 24चा विचार केला तर $1.72 अब्ज इतकी होती. ती 30 मध्ये म्हणजे 6 वर्षामध्ये ते $3.35 म्हणजे दुपटीने वाढणार आहे. म्हणजे मार्केट याचा वाढत जाणार आहे, कुठेही कमी होण्याचा अंदाज नाहीये, लक्षात घ्या. आज आपण फक्त या 1.72 अब्ज म्हणजे 50%वरच आहोत. अजून एवढंच आणखी त्याचा मार्केट वाढवायला जागतिक स्तरावरती आपल्याला स्कोप आहे. नेक्स्ट. जसं मी सांगितलं की 2014 साली हा पीक आपल्या देशात आला. CFTRI जे त्याच्यामध्ये आला तर म्हणजे पहिल्यांदा तो कर्नाटकमध्ये आला. कर्नाटकहून आल्यानंतर तो मध्य प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र या राज्यांमध्ये तो वाढला आणि सध्या महाराष्ट्र एरियाच्या बाबतीत आपल्या देशामध्ये आपण टॉप करतोय. आणि महाराष्ट्र टॉप करतोय तो फक्त वाशिममुळे टॉप करतो. म्हणजे एवढ्या मोठ्या जगावरच्या घडामोडीचा वाशिम मध्ये राहणारा शेतकरी भाग असेल असा तुम्ही कधी स्वप्नात पण विचार केला नसेल. पण ही वस्तुस्थिती आहे. जगाच्या चियाच्या इकॉनॉमीवरती वाशिम हा इम्पॅक्ट करतोय आणि ही आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. कारण ती एक ओळख आपली जी आहे त्या जगाच्या पाठीवरती आपली त्याच्यामध्ये निर्माण होत आहे. नेक्स्ट. महाराष्ट्राचे राज्यामध्ये हे चिया वाढण्याचं 4 प्रमुख कारण आहेत. एक तर आपली माती. मुळात चिया हलकीतल्या हलकी जमीन सुद्धा होतं. आपली तर त्याच्यापेक्षा भारी माती आहे, काळी कसदार जमीन आहे आपली. तर आपल्याकडे तर कमी पाण्यात सुद्धा चांगल्या प्रकारचा चिया होऊ शकतो. दुसरा आपल्याकडचा जमिनीचा असलेला सामू. साधारणतः 6 पासून 8.5 पर्यंत हे सगळ्या सामूची जमीन आपल्याकडे आणि हे सामू चियाच्या उत्पादनासाठी हे पोषक आहे. तिसरी गोष्ट तापमान. 20 डिग्री सेल्सिअस ते 28 डिग्री सेल्सिअसच्या तापमानामध्ये हे अतिशय चांगलं येतं आणि हे तापमान आपल्याकडे हिवाळ्यामध्ये असतं. आणि तिसरी गोष्ट असं आहे की खराब जमिनीत ही टिकून राहण्याची क्षमता आहे. म्हणजे आपल्याकडे कितीही दुर्लक्ष करणारा माणूस असला तरी सुद्धा त्याच्यामध्ये त्याला काही ना काही उत्पन्न त्याच्या मातीमध्ये हे येणार आहे. ही आणखी जमिनीची बाब आपल्या दृष्टीने आहे. नेक्स्ट. हा एक महत्वाचा मुद्दा जे येणाऱ्या काळासाठी मला सांगायचा होता आणि ते सगळ्यांनी लक्षात घेणं. म्हणजे चिया आताही प्रॉफिटेबल आहे, त्याचा प्रॉफिट आणखी वाढवण्याच्या दृष्टीने काही गोष्टी ज्याच्यावरती ऑलरेडी प्रयोग झालेले आहेत पण आपल्याला माहित नाही. चियामध्ये आंतरपीक हा एक प्रयोग आपल्याला येणाऱ्या सीझन मध्ये जे आहे तो करायचा आहे आणि काही स्ट्रॅटेजिक बदल आपल्या वाशिमच्या दृष्टीने आपल्याला चियाच्या लागवड पद्धतीमध्ये, त्याच्या लागवडीच्या वेळेमध्ये आणि त्याच्यातल्या आंतरपिकामध्ये या येणाऱ्या काळामध्ये सांगायचा आहे. तो यासाठी सांगतो की आतापासून सांगितलं तर तुम्ही त्याच्या तयारीला लागलात. म्हणजे हा चिया हार्वेस्ट होण्याच्या आधी पुढच्या चियामध्ये काय करायचं आहे याचा संदेश हा आपण आताच देण्याचा प्रयत्न करतोय. नेक्स्ट प्लीज. हा प्रयोग आहे चियामध्ये मेथीचा आणि शास्त्रीय दृष्ट्या हे सिद्ध झालेलं आहे की चिया मध्ये मेथी हा सगळ्यात उत्कृष्ट असं आंतरपीक आहे. आपण 2 फुटावरती चिया लावतो. 2 ओळीतलं अंतर आपलं 2 फुटाचं आहे. त्याच्यात एक ओळ जर आपण मध्ये मेथीची लावली किंवा 2 ओळी जर आपल्याला शक्य असेल, पेरणीच्या तुमची ऍडजस्टमेंट कशी असतील त्याच्या याच्यावरनं मध्ये मेथीची लावली तर 45 दिवसामध्ये मेथी तयार होते. बरोबर आहे. 45 दिवसामध्ये मेथी तयार होते. दुसरा फायदा काय आहे की मेथी ही मधली जागा व्यापून घेते
आपण चियाला जे पाणी देतो तेवढ्याच पाण्यावरती ही मेथी आपली त्याच्यामध्ये येऊन जाते आणि हा एक ऍडिशनल इन्कम ही आपल्याला त्याच्या माध्यमातून हे मिळतो. हे प्रयोग पुढच्या येणाऱ्या सीझन मध्ये आपल्या वाशिम मधल्या ज्यांना ज्यांना चिया लावायचा आहे त्यांनी सगळ्यांनी करायचं आहे. कारण तेवढ्याच जमिनीतलं आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन आपलं कसं वाढवता येईल या दृष्टीने आपल्याला विचार करायचा आहे. नेक्स्ट प्लीज. की जेव्हा आपण चियामध्ये आंतरपीक म्हणून मेथी घेतो तर चियाच्या ओमेगा 3 चा जे काही प्रमाण आहे ते वाढतं. हा महत्वाचा भाग आहे की आपण त्याच्यामध्ये लक्षात ठेवलं पाहिजे की ते दोघही एकमेकाचे खूप चांगले कंपेनियन क्रॉप्स आहे आणि त्याच्यामुळे एक दुसऱ्याला त्याची जी मदत होते. आणि दुसरं की मेथी हे लेग्युमिनस द्विदल वर्गीय पीक असल्याने त्याच्यामुळे नायट्रोजन फिक्सेशन होतं आणि त्याची मदत आपल्याला चियाच्या वाढीसाठी. म्हणजे साधारणतः आपण जर त्याच्यामध्ये पाहिलं की हे त्याच्यामध्ये दिसतंय की पाण्याची कार्यक्षम वापर आपल्याला त्याच्यामध्ये होतोय. नेक्स्ट. हे जे मी तुम्हाला सांगितलं की ओमेगा 3 ची गुणवत्ता जी आहे ती मेथी आंतरपीक घेतल्यामुळे वाढते आहे. नेक्स्ट. की आपण आतापर्यंत फक्त रॉ चियाच्या बाबतीत विचार करतोय. आता त्याच्यावरती क्लिनिंग ग्रेडिंग आणि याच्यावरती आपण जातोय. पण भविष्य काळामध्ये ठीक आहे आज लगेचच आपण कदाचित करू शकणार नाही पण भविष्य काळामध्ये त्याच्या व्हॅल्यू ऍडिशन वरतीही आपल्याला जावं लागणार आहे. म्हणजे त्याच्यातनं चियाचं तेल आपल्याला त्याच्यामधनं जे ते काढता येईल का हे आपल्याला त्याच्यामध्ये पाहावं लागणार आहे. ते तेल काढल्यानंतर जे केक शिल्लक राहतं त्या केकचाही वापर करून आपल्याला कुकीज बिस्किट्स असे काही पदार्थ तयार करता येतील का त्या दृष्टीनेही याच्यावरती काम करण्याची गरज आहे. ही कंटिन्यू चालणारी प्रक्रिया आहे. दिवसेंदिवस इम्प्रुव्हमेंट याच्यामध्ये आपल्याला लागणार आहे. गीते सर याच्यामध्ये आपल्याला जसं जसं आपण पुढे चाललोय त्याच्यात आणखी आपण खोल 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 जातोय आणि आणखी खोलवर आपण त्याचा विचार जे आहे त्याच्यामध्ये करत चाललेलो आहे. नेक्स्ट. दुसरे जे आपण विचार करतोय की एक्सपोर्टच्या दृष्टीने गुणवत्ता मानक जी आहेत क्वालिटी स्टँडर्ड जी आहे ते प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी आहे. म्हणजे जे एक्सपोर्ट करतायत त्यांना क्वालिटी पॅरामीटर्स वेगळे पाहिजे. जे प्रोसेसिंग मध्ये आहेत इंडस्ट्रीसाठी ज्यांना पाहिजे त्यांचे क्वालिटी पॅरामीटर्स वेगळे आहेत. आणि मग आपण कुणाबरोबर करार करतोय तो नेमकं त्या चियाचं काय करणार आहे त्यानुसार आपल्याला त्याला क्वालिटी जी आहे त्याच्यामध्ये द्यावी लागणार आहे आणि या दृष्टीने आपल्याला त्याचा विचार करावा लागणार आहे. नेक्स्ट. हे 4 स्तंभ लक्षात घ्या. पहिली जी आहे जी आता आणखी आपल्याला काम करायची फिजिकल ग्रेडिंग. म्हणजे आपण जे काही चाळणी देतोय त्याला क्लिनिंग करतोय त्याला जे काही ऍस्पिरेटरने आपण त्याच्यातला उडवतो आहेत या सगळ्या गोष्टीवरती आपल्याला त्याच्यामध्ये सध्या आपण अजून फिजिकल ग्रेडिंग वर पण आपलं काम झालेलं नाही आहे. अजूनही त्याच्यात आपण स्ट्रगल करतोय. बरोबर आहे. अजूनही बराच साहेब आपण वरची चाळणी कितीची लावावी खालची किती लावावी हे अजूनही आपण त्याच्या परफेक्शन वरती आलो नाही. अजून आपण त्याच्यावरती काम करण्याचा प्रयत्न करतोय. ही फिजिकल ग्रेडिंगच्या संदर्भातली झाली. फिजिकल ग्रेडिंगच्या संदर्भात ते म्हणजे ते चिराग जैनने पण जे आहे ते त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं किती लोकांचं लक्ष तुम्हाला माहित नाही. त्यांनी सांगितलं की आपण शेतकऱ्यांकडे पहिले तर त्याला घरी चाळणी त्याला तुम्ही त्याच्यामध्ये द्यायला लावा. दुसरा पंख्याने त्याला जे आहे त्याच्यामध्ये उडवायला लावा. आणि तिसरं जे आहे की आपण जे खूप मोठ्या प्रमाणावरती आम्ही येण्याच्या आधी स्पायरल सेपरेटर वाटप केलेला आहे शेतकऱ्यांना त्या स्पायरल सेपरेटरचा वापर आता तुम्ही चियाच्या ग्रेडिंगसाठी करा. कारण ती मोहरी किंवा चियाच्या आकाराची दगड आहेत हे फक्त त्या स्पायरल सेपरेटर मधनं सेपरेट होऊ शकतात. बाकी कोणतीही टेक्नॉलॉजी नाही की जिथे याला सेपरेट करू शकते. ही सिंपल गोष्ट. काय काय करायचं पहिले चाळणी घरच्या घरी. दुसरं काय पंखा लावून उडवणं. म्हणजे जे आता मॅरिको इंडस्ट्रीज वाले सांगत होते की वो बारीक बारीक जे ते काड्या आमच्या याच्यात येतात तर ते पंख्याने उडणाऱ्यासारख्या काड्या आहेत. आपण ते त्याला फक्त पंख्याने उडवलं नाही म्हणून ती काड्या आज त्या पॅकिंगच्या याच्यामध्ये आहे. आणि तिसरं त्याला स्पायरल वरती फिरवणे म्हणजे मोहरी आणि या ज्या गोष्टी आहेत ते त्याच्यामध्ये राहणार नाही. आणि खरं तर जिथं चिया असेल तिथं मोहरी घेऊन आहे. आम्ही असंच आता मागच्या आठवड्यात मंगरुळ पीरला होतो. आकाश त्या ठिकाणी होता तर तिथं म्हणजे मोहरीचा तो कार्यक्रम होता आणि मग तिथं इंडिया पाकिस्तान सारखी परिस्थिती निर्माण झाली.
ते म्हणे मोहरी जास्त फायद्याचा आहे, आपण म्हणू चियाचा जास्त फायद्याचा आहे. मग आम्ही विचार त्याच्यामध्ये केला, ज्याला जे फायद्याचं आहे वाशिमच्या शेतकऱ्याला ते त्याने लावावं. फक्त एकच करावं, काय की जो चिया लावणारा असेल त्याने जवळपास मोहरी लावू नये, आणि जो मोहरी लावणार असेल त्याने जवळपास चिया लावू नये. हा फरक जो आहे तो आपल्याला त्याच्यामध्ये हे करावा लागणार आहे. आणि जो कांद्याचं बीजोत्पादन घेणार आहे त्याने पण तिथं जवळपास चिया लावू नये. दुसरी जी गोष्ट आहे मॉर्फॉलॉजिकल पॅरामीटर्स. आतापर्यंत फिजिकल याच्यावरती आपण गेलो. मॉर्फॉलॉजिकल पॅरामीटर्स म्हणजे काय, म्हणजे त्या बियाचं वजन, घनता, या घनतेवरती आपल्याला पुढे यावं लागणार आहे. म्हणून आपण जे काही स्पेसिफिक ग्रॅव्हिटी सेपरेटर आहे मग त्याच्यातनं जर आपण काढलं तर आपल्याला जवळपास एका वजनाचे दाणे जे आहे ते त्याच्यातनं मिळू शकतात आणि त्याचा वापर आपल्याला त्याच्यामध्ये करू शकतो. आता हे दोन पल्ले गाठल्यावरती मग आपल्याला विचार करावा लागणार आहे की चियाचा जो काही जेल येतो पुढं भविष्याचा मार्केट त्याचा पण आहे. कारण मेडिसिन इंडस्ट्रीमध्ये जे चिया वापरला जातोय तो त्याच्या जेलसाठी वापरला जातोय. ते जेलला सेपरेट करण्यासाठीची टेक्नॉलॉजी आणखी वेगळी आहे, तोपर्यंत आपण अजून पोहोचलेलोच नाही. पण कदाचित भविष्यामध्ये, म्हणजे मी रिटायर झाल्यानंतर तुम्हाला कदाचित वाशिममध्ये त्याही गोष्टीवरती चर्चा करावी लागेल की याचे जेलची जी काही फायबर पर्सेंटेज क्वालिटी आहे हे कशा प्रकारचे असेल आणि ते सुधारण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल याचा विचार आपल्याला त्याच्यामध्ये करावा लागेल. आणि दुसरं जे आहे की चौथं जे पिलर आहे ते म्हणजे सेफ्टी स्टँडर्ड, ज्याच्यामध्ये मायक्रोबियल लोड, जे आता कोणीतरी मला वाटतं त्याच्यामध्ये म्हटलं होतं की सूक्ष्मजीवांची संख्या त्याच्यामध्ये किती राहते, या मायक्रोबियल लोड त्याच्यामध्ये येता कामा नये, कारण ते एक्सपोर्टसाठी सगळ्यात आपल्याला धोकादायक असा पॅरामीटर्स आहे. म्हणून आपल्याला या सूक्ष्मजीव आणि रासायनिक जे दूषित घटक आहे, केमिकल कंटॅमिनंट्स आहेत, याच्या संदर्भातलं काम करावं लागणार आहे. मी तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो, आता आपण सगळे वाशिमचे जाऊत म्हणून सांगतो. 2 वर्षापूर्वीतली मला वाटतं अनुभव आहे की आपण बाबुळगावचा चिया जी आहे समृद्धी ऑर्गॅनिक फार्म्सला दिला होता, आणि आपल्याला त्या ठिकाणी, आता ऑर्गॅनिकची कंपनी आहे मुळात बाबुळगावची आपली, पण तिथं टेस्टिंग मध्ये त्याच्यामध्ये हेवी मेटल सापडले. जेव्हा काही शेतकरी कुठेही हेवी मेटलचा जाऊ द्या केमिकलचाही वापर करत नव्हता, पण मग लक्षात आलं की कुठेही तरी आपण जे पाणी वापरतोय त्याच्यातही हेवी मेटलचा प्रमाण आलेला आहे, म्हणून तो त्याच्यामध्ये येतोय. आम्ही ते पाण्याचे सॅम्पल वगैरे घेऊन पाहिलं, म्हणजे आता, आणि तो लॉट रिजेक्ट झाला होता, तो आपला गेला नाही. म्हणून आपल्याला हेवी मेटल्स असतील किंवा हा मायक्रोबियल लोड जो त्याच्यामध्ये काम करतोय याच्या संदर्भातलाही विचार करण्याची गरज आहे. म्हणजे जसं जसं आपण याच्यामध्ये पुढे जातोय तर आणखी बारकावे आपल्याला त्याच्यातले विचारात घ्यावे लागणार आहे. नेक्स्ट प्लीज. हा महत्वाचा गणित लक्षात घ्या. काय तर चियाची रुंदी हे 2 मिलीमीटर आहे आणि चियाची लांबी म्हणजे त्याचा आकार हा अंड्यासारखा असतो. आता सगळ्यांना माहिती आहे, हे मी सांगण्याची गरज नाहीये. आता मला नाही वाटत की इथं बसलेला बाई कोणी असं राहिला असेल ज्याने चिया पाहिला नाही. आहे का कोणी असा? नाहीये. 2.5 मिलीमीटर त्याच्यामध्ये राहते. हे सांगण्याचं कारण काय? नेक्स्ट प्लीज. जे मी तुम्हाला फिजिकल पॅरामीटर्स सांगितले, तर आपल्याला काळ्या चिया वेगळ्या करावं लागणार आहे आणि पांढऱ्या चिया या वेगळ्या करावं लागणार आहे भविष्यामध्ये. सध्या तर आपण मिक्स विकतो त्याच्यामध्ये, कारण दोघांची डिमांड वेगवेगळी आहे आणि दोघांचे, म्हणजे ज्यांना आरोग्यासाठी पाहिजे आहे किंवा ज्यांना इंडस्ट्रीसाठी पाहिजे आहे, या सगळ्या दृष्टीने दोघांचा मार्केट वेगवेगळा आहे. आपल्याला भविष्यामध्ये कलर सॉर्टेक्सच्या टेक्नॉलॉजीमध्ये जावंच लागणार आहे बराड साहेब, आणि आपल्याला हे एकसारखं कलरचं, काळं तर काळच दाणं येईल, पांढरं तर पांढरच दाणं येईल, तपकिरी भुरकट रंगाचं हे दाणे आपल्याला त्याच्यातनं वेगळे करावं लागते. हे फिजिकल प्युरिटीचा भाग. नेक्स्ट. हा तुम्ही तुमच्या डोक्यात बसवा की एक्सपोर्टची गरज काय आहे, प्युरिटी पर्सेंट काय. 99.9% तुमच्या डोक्यात फक्त बसवा. इथं 10-2-2 पण चालत नाही, बरोबर आहे.
युरोपियन मार्केट, US मार्केट याच्यामध्ये 99.9% तुम्हाला प्युरिटी द्यायची असते. म्हणून आपल्याला क्लिनिंग वरती खूप काम करावं लागणार आहे. या प्युरिटी वरती आपल्याला खूप काम करावं लागणार आहे. म्हणजे याच्यातला फॉरेन मॅटर हा 0.5 पण नाही आहे, 0.05 आहे. म्हणजे बाहेरचा जे काही काडी कचरा आहे, बरोबर आहे, काही बारीक माती असेल, काही बारीक खडे असतील, स्टिक्स जे असतील, या सगळ्या गोष्टी फक्त 0.05% आहे. 0.5 पण नाही, म्हणजे अर्धा टक्का पण चालणार नाही. आणि दुसरं तुटलेले बिया ह्या 0.05% असं दोघांचं मिळून 0.01% होत. म्हणजे ते तुटलेले बिया पण त्याच्यामध्ये आपल्याला चालणार नाही. हे मुद्दामून तुम्ही लक्षात घ्या की फिजिकल प्युरिटी जर एक्सपोर्टच्या दृष्टीने आपण विचार करतोय, आता आपण जे म्हणतो की वो आपल्याकडे लोक जे आहे ते 10,000, 12,000 आणि 13,000 रुपयाने जे आहे ते मागतात आणि मग ते तिकडं विकताना 30,000ला विकताय का 25,000ला विकताय, आपण सांगताना पण फार सोपं सांगतो. पण आपल्याकडनं ते जे घेत आहेत ते फार्म ग्रेड घेत आहेत आणि मग पुढे जाऊन ते त्या या लेवलला त्याला आणतायत. म्हणजे याच्यात त्यांचं रिजेक्शन आहे कितीतरी. आलं लक्षात? या ग्रेडला ते आणतायत आणि मग ते विकतायत. म्हणून त्यांचे लॉसेस आणि या सगळ्या गोष्टी आपण कॅल्क्युलेट पकडल्या तर आपल्याला त्याच्यामध्ये लक्षात येईल. पण ही ग्रेड जर आपण तयार केली, तो जो मार्जिन तो कमवतोय तो आपल्याला कमवण्याचा चान्स आहे. पण त्यासाठी या ग्रेड पर्यंत आपल्याला पोचावं लागेल. नेक्स्ट प्लीज. हे मी तुम्हाला सांगितलं की जे बल्क डेन्सिटी आणि याच्यावरती आपल्याला काम करायचं, वेगवेगळ्या देशांची बल्क डेन्सिटीचे पॅरामीटर्स काय आहे हे त्या ठिकाणी दिलेलं आहे. अजून भारतात मला सापडलंच नाही, कारण आपण त्या लेवलपर्यंत म्हणजे त्याचं वजन आणि बल्क डेन्सिटीच्या याच्यापर्यंत जे आहे आपण त्याच्यामध्ये गेलोच नाही. सगळ्यात चांगली जी क्वालिटी आहे ती पॅराग्वेच्या पेरू ज्याला आपण म्हणतो त्या देशाची आहे, की ज्याचं त्यांचा 1000 बियांचा वस्तुमान हा 1.46 ग्राम आहे आणि साधारणतः त्याची बल्क डेन्सिटी 72.9 ग्राम पर मीटर क्यूब आहे. दुसऱ्या नंबरवरती मेक्सिको आणि तिसरा इक्वेडोर आहे. अजून याच्यामध्ये आपण पोचलो नाही, कारण तिथपर्यंत अजून आपलं काम झालेलं नाही. नेक्स्ट. हे त्याची भौतिक रचना आहे की आता भविष्यामध्ये जे मेडिसिन इंडस्ट्री घेते ते त्याच्यामध्ये त्याचं कॅल्शियमचं प्रमाण किती आहे तेही त्याच्यामध्ये पाहत आहे, त्याचे हार्डनेस किती आहे. आपण चियाच्या बिया ह्या 8% मॉइश्चर पर्यंत वाळवल्या पाहिजे. आपल्याला त्याच्यातली रॅन्सिडिटी म्हणजे त्याच्यातला टेस्ट मधला फरक हा जर थांबवायचा असेल तर हा बिया 8% पर्यंतचा मॉइश्चरला आपल्याला खाली लागणार आहे. हे तुम्हाला त्याच्यामध्ये लक्षात ठेवावं लागेल. नेक्स्ट. हे मी जसं सांगितलं की कोणताही बॅक्टेरिया, एस्चेरिचिया कोलाई असेल किंवा जे काही हार्मफुल बॅक्टेरिया आहेत, ह्या सगळ्या गोष्टीपासून हे मुक्त आपल्याला त्याच्यामध्ये पाहिजे आहे. कुठेही त्याच्यामध्ये जे आहे ते अडल्ट्रेशन त्याच्यामध्ये नको आहे. आणि कुठलंही फंगस सुद्धा याच्यामध्ये आपल्याला टेस्टिंग दरम्यान जे आहे ते आढळून नाही आलं पाहिजे. नेक्स्ट प्लीज. हे हेवी मेटलचं मी तुम्हाला सांगितलेलं मायकोटॉक्झिन्स जे आहे ते त्याच्यामध्ये आपल्याला दिसतले नाही पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं जे आता बरेच लोक आपल्या भाषेमध्ये सांगून पण करायला लागले, फवारणी करायला लागले, तर त्याच्यामध्ये जे रेसिड्यूज येणार आहेत त्याच्यामुळे त्यांचा माल कोणी खरेदी करणार नाही, हे मी तुम्हाला सांगून ठेवतो. म्हणजे युरियाचा शॉर्टेज झाला तर आम्हाला असं वाटलं की बुवा ते आपलं हरभराने गहूवाल्यांनी केलं असं, नंतर कळालं की चियावाले पण त्या लाईनीत होते. असं जेव्हा की आपण सांगतो की बुवा त्याला आपल्याला युरिया देण्याची गरजच नाही, कशासाठी द्यायचं आहे मला तेच कळत. नेक्स्ट. हे लक्षात घ्या, तुम्ही करताय त्याच्यानं फायदा नाही, तुमच्या मार्केटिंग मध्ये तुमचं नुकसान आहे. आज लोक वाशिमच्या चियाकडे काय लागले, कारण त्यांना असं वाटतं की इथं लोक केमिकल, आपल्याकडे आपलं सक्सेस कशामुळे आहे की आपण केमिकल वापरत नाही आहोत. जरी ठीक आहे तुम्ही ऑर्गॅनिक सर्टिफाईड नसाल, नॉर्मल तुम्ही चिया करत असणार, पण तरीही नॉर्मल करणाऱ्या शेतकऱ्याला आपण हेच सांगतोय की तू केमिकल्स वापरू नको. त्याच्यासाठी काय काय करावं लागतं हे सगळं आपण तुम्हाला दिवसभराच्या प्रशिक्षणामध्ये सांगितलेलं आहे. पण अजूनही आपले लोक त्याच्यामध्ये लक्ष द्यायला तयार नाही. आणि हे 5 स्टेजेस आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला काम करावं लागणार आहे. पहिला व्हायब्रेटरी क्लिनिंग आणि ऍस्पिरेशन, त्याच्यामध्ये आपल्याला काम करावं लागणार. दुसरा ग्रॅव्हिटी सेपरेशन, मग स्क्रीन क्लिनिंग वरती आपल्याला काम करावं लागणार आहे, मग सॉर्टेक्स वरती आणि मग मॅग्नेटिक क्लिनिंग. या 5 स्टेजेस
आपल्याला इथे 99.9 ची जी फिजिकल प्युरिटी आहे ते मिळवण्यासाठी ही सिक्वेन्स, ही सायकल आपल्याला लक्षात ठेवावी लागेल. भविष्यामध्ये ह्या सगळ्या सुविधा आपल्याला आपल्या भागामध्ये जे आहे ते निर्माण करावे लागणार आहेत, जर आपण क्वालिटी चियाचा विचार करत असू तर. नेक्स्ट, ग्रेड पण आपल्याला माहित पाहिजे. आपण एबीसी ग्रेड शिकलो होतो, तर एबीसीच आहे. फक्त ए ला आपण आता प्रीमियम ग्रेड म्हणतो, बी ला जे आहे ते आपण रेग्युलर फूड ग्रेड म्हणतो, आणि सी ला जे आहे ते आपण इंडस्ट्रीयल ग्रेड म्हणतो. ठीक आहे. तर आपल्याला ए ग्रेड प्रीमियम चिया आपल्याला त्याच्यामध्ये जर बनवायचं असेल तर आपल्याला या ग्रेडिंगचाही विचार त्याच्यामध्ये जे करावा लागतो. आता या ग्रेडिंग मध्ये काय फरक आहे हे तुम्हाला मी सांगणार आहे. नेक्स्ट प्लीज. आता हा जो प्रीमियम ग्रेड आहे हा डायरेक्टली खाण्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये चालतो, आणि याची शुद्धता म्हणजे ट्रिपल सॉर्टिंग मध्ये प्रक्रिया 3 वेळेस सॉर्टिंग केलं जातं. 99.90 ते 99.98% शुद्धता त्याच्यामध्ये दिसते, आणि या सगळ्या गोष्टीमुळे आपल्याला ह्याला आपण ए ग्रेड म्हणून त्याच्यामध्ये म्हणतो. त्याच्यात कोणतेही मायक्रोब्स नसतात, काहीच नसतात. नेक्स्ट, हा महत्वाचा भाग आहे. मी जे तुम्हाला सांगितलं की त्याचं 2 मिलीमीटर त्याची रुंदी आणि 2.5 मिलीमीटर त्याची लांबी लक्षात ठेवण्याचा का सांगितलं होतं, कारण तुम्हाला तुमचं जे काही क्लिनिंगचं मशीन आहे त्याच्या चाळण्या ज्या आहेत ते त्या पद्धतीने निवडावं लागतील. वरची जी चाळणी आहे ती साधारणतः 2 मिलीमीटर पेक्षा जास्त छिद्र असलेली चाळणी वापरावी लागेल, जेणेकरून बाकी मोठे खडे कचरा वगैरे वरती राहील आणि चियाची त्याच्यातनं खाली पडतील. आणि खालची चाळणी मात्र तुमची ही 2 मिलीमीटर पेक्षा कमी याची लागेल, की जेणेकरून त्याच्यातनं चिया जाणार नाही, त्याच्यापेक्षा बारीक खडे आणि या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये जातील. हे गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यावी लागेल, कारण इथं कोणती चाळणी कुठं लावावी आणि किती याची ती वापरावी याच्याबद्दलचं संभ्रम आहे. तर हे तांत्रिक मार्गदर्शन आपल्याला शेतकऱ्यांना करण्याचं काम आपल्या विभागाला त्याच्यामध्ये करावं लागणार आहे, कारण या गोष्टी आज शेतकऱ्याला कळत नाहीये. किंवा तुम्ही जिथेही तो क्लिनिंग ग्रेडिंगला घेऊन जातोय तर तुम्ही निश्चित त्याची जी काही चाळणी आहे ती कोणत्या साईजची आहे हे पडताळून पहा, कारण त्याच्यावरती त्याचा क्वालिटी पॅरामीटर हा अवलंबून असणार आहे. आणि दुसरं, त्याच्यामध्ये फॅन लावला पाहिजे, ऍस्पिरेटर लावलेला पाहिजे, जेणेकरून हलकी जे काही काडी कचरा आहे तो त्याच्यातनं उडून जाईल. नेक्स्ट, हे तुम्हाला दिसतंय की कशा प्रकारे हे काम करेल. की वरची जाळी जर 2 मिलीमीटर राहील तर फक्त चिया खाली राहील, दगड बिगड काड्या बिड्या ज्या काही आहेत, स्टिक्स वगैरे जे काही आहेत ते सगळे त्याच्यात निघून जाते, आणि त्याच्या खाली जे आहे ते फक्त धूळ राहील. असे ऍटलिस्ट तसं तर 3 चाळण्यातनं काम केलं पाहिजे, पण कमीत कमी 2 चाळण्या तरी त्याच्यामध्ये आपल्याला त्याच्यामध्ये हे दिल्या पाहिजे. नेक्स्ट, नेक्स्ट, हे लक्षात घ्या की आणखी तुमच्या क्वालिटी पॅरामीटरमध्ये कशामुळे लावतं की आपण हे जे तपकिरी रंगाच्या सुरकुतलेल्या बिया त्याच्यात ठेवतो. हे बिया तपकिरी रंगाच्या किंवा सुरकुतलेल्या केव्हा होतात, जर तुमच्या शेतीमध्ये एक तर पाणी खूप झालं असेल किंवा कमी पडलं असेल. या दोघही कंडिशन मध्ये जे आहे ते आपल्या इथं त्याचं हे दिसून येतं. मात्र मग आता आपल्याला हे जे काही तपकिरी रंगाचे दाणे आहेत, सुरकुतलेले दाणे आहेत, तुटलेले दाणे आहेत, हे सुद्धा त्याच्यात वेगळे करावे लागणार आहेत. हे रेग्युलर ग्रेड आणि म्हणजे इंडस्ट्रीयल ग्रेड मध्ये 98 ते 99% ची लागते, आणि जसं मी रेग्युलर ग्रेड मध्ये 99 ते 99.80 लागते. आणि याच्या पुढचं जे काही आहे ते ए ग्रेड जो होता तो 99.99% लागतो. म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल, ग्रेड ए म्हणजे 99.99% शुद्ध असलेला चिया. फूड ग्रेड म्हणजे 99 ते 90.80 म्हणजे तिथपर्यंत जाण्यासाठीचा जो काही म्हणजे हे 99च्या वरतीच आहे. आणि तिसरा इंडस्ट्रीयल जो आहे तो 98 ते 99% शुद्ध असलेला चिया. हे 3 ग्रेड जे आहेत ते आपल्याला त्याच्यामध्ये दिसून येतील. नेक्स्ट, हा महत्वाचा भाग आणि जे मुद्दामून मला तुम्हाला सांगायचं होतं आणि ज्याची वेळ आता आलेली आहे तो म्हणजे पॅकेजिंग. कारण तुम्ही चिया 2 वर्षापर्यंत चांगल्या प्रकारे ठेवू शकता, काही अडचण नाही. म्हणजे हे बरेच जे बाहेरचे व्यापारी आपल्याकडे टपून बसलेत ना, यांनी 6,500 हेक्टर वरती लागवड केलेली, आता येऊ दे यांना बाजारात म्हणून बघतो. बरोबर ना, आपल्याला पण त्यांच्यापेक्षा हुशार व्हावं लागणार. आपण पण एकदम जायचंच नाही बाजारात. जशी जशी गरज असेल तसा तसा माल घेऊन जायचा, आपल्याकडे स्टोअर ठेवा. तुम्हाला 5 पोते झालेले असतील ना, टप्प्याटप्प्याने विका. तुम्ही लगेच घेऊन गेले की ते लगेच भाव त्याच्यामध्ये खाली येणार आहे.
जर तुम्हाला फारच गरज आहे बुवा, आता मुलीचं लग्न तोंडावरच आलेलं मला विकावंच लागणार आहे, अशी परिस्थिती असेल तर तुम्ही 5 पैकी 2च पोते विका. आणि या सायकलचा तुम्ही लक्षात घ्या, साधारणतः जून पासनं ते डिसेंबर पर्यंत आपल्याकडे चियाचा रेट हा वाढत असतो. हे तुम्ही त्याची सायकल बघा. म्हणजे निमच मंडीचा जर तुम्ही अभ्यास केला, जून पासून ते डिसेंबर पर्यंत चियाचे रेट हे वाढत असतात. त्यावेळेस जर तुम्ही बाहेर काढले तर तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो. मला माहित नाही इथं कोण बसलेल्या पैकी ते केलं होतं का नाही. यावेळेस आपल्याकडे दुबार तिबार पेरणीची करण्याची वेळ आली होती का नाही. तर जेव्हा दुबार तिबार पेरणीची वेळ आली, अजिंक्य इथे आहे म्हणजे मेडशीला, मी त्या गावाला त्याच्यामध्ये गेलो होतो, तर आम्ही सल्ला दिला होता की तुम्ही लेट जर आता पेरायचं तर चिया पेरून टाका. ज्याही लोकांनी, म्हणजे गीते सर पण इथं आहेत आणि त्यांनी मला सांगितलं होतं की बरेच लोकांनी खरीप मध्ये पण चिया लावलेला, लेट त्याच्यामध्ये सोयी केलेली आहे, त्या लोकांना आपल्या वाशिम मध्ये 20,000 पर्यंत असा रेट मिळाला. म्हणजे वाईटातनं चांगलं कसं होतं हे त्याच्यातनं आपण त्याच्यामध्ये आपल्याला हे दिसून आलं. आपल्या घरात ठेवत असताना चियाच्या पोत्याला कधीही जमिनीवर ठेवू नका. एक लाकडाचं तुम्ही त्याच्यामध्ये जे आहे ते प्लॅटफॉर्म बनवून, काही नाही, साधे लाकडं जरी ठेवले, फक्त ते जमिनीत टच होता कामा नये, तो वरती झाला पाहिजे, या दृष्टीने तुम्ही रचना त्याच्यामध्ये करायची. जसं तुम्हाला या ठिकाणी दिसतंय, तर जमिनीवर का ठेवायचा नाही, कारण बरेच पैकी आपल्यातले काही लोक जे आहेत ते घरी साठवतात. आता घरी साठवल्यावरती जोपर्यंत चिया विकलं जात नाही तोपर्यंत आपली घरची मालकीन काही ते फरशी पुसायचं थांबत नाही. बरोबर आहे ना. ती फरशी पुसणारच आहे. फरशी पुसणार आहे म्हणजे ते पाणी त्या पोत्याला लागणारच आहे. आणि चियाला पाणी लागलं तर काय होतं, त्याच्यातनं लगेच जेल निघायला सुरुवात होते आणि ते खराब होते. तेवढ्या कारणासाठी तो हाईटवर असला पाहिजे. दुसरी गोष्ट की चियाचा बऱ्याच ठिकाणी आपण स्टोरेज पाहतोय. आपण म्हणतोय की बाबा मी ऑर्गॅनिक चिया करतोय, सगळ्या गोष्टी करतोय, आणि जेव्हा आपण कोणाची ऑर्डर आली आणि आपण त्याला पाठवतोय बराड साहेब, तर ते युरियाच्या बॅग मध्ये पाठवतोय, है ना. युरियाच्या पोतात भरून आपण चिया पाठवतो. मग तो कसा रेट देणार आहे आपल्याला, हा विचार करावा लागेल ना. तर थोडा या पॅकेजिंग मध्ये सुधारणा करावा लागणार आहे. तुम्हाला एका बॅगला 21-22 रुपयेच खर्च येतो, पण ती जी पीपी बॅग आहे, आतून प्लास्टिकची लाइनिंग असलेली, त्या पीपी बॅगचा, म्हणजे ही जी पांढरी बॅग दिसते ना, अशा स्वरूपाच्या बॅगचा तुम्हाला त्याच्यामध्ये पीपी बॅग मध्ये स्टोरेज करा. या गोष्टी आपल्याला वाशिम मध्ये अंतर्भाव करावा लागणार आहे. दुसरं, हे अजून आपल्याकडे आलं नाही, हे जे आपलं खाकी कव्हर येतं ना पुस्तकाचं, तसं खाकी कव्हरची पण बॅग येतात, पण हे 3 लेयर वाले आहेत. म्हणजे याची आतून पण त्याला पन्नी असते, 3 लेयर असतात आणि याची स्ट्रेंथ चांगली असते, म्हणजे ते फाटत नाही. तर आतून लेयर असणाऱ्या, ती खाकी बॅग असेल किंवा पीपी बॅग असेल, याच्यामध्ये जे आहे ते आपल्याला स्टोरेज करावं लागणार आहे. ही बॅकिंग आपण सांगतोय, म्हणजे ही बॅग आपण सील करणार ना, तर ही सगळी क्लीन केल्यावर तुम्ही त्याच्यामध्ये करा. तुम्ही क्लीन करून ठेवा, फक्त बाजारात एकदम विकू नका, हळूहळू विका. आणि क्लीन केलेलं असेल तर आपल्याला, म्हणजे या भारताच्या मार्केटमध्ये किंवा जगाच्या मार्केटमध्ये एक संदेश आपल्याला द्यायचा आहे की वाशिमचा चिया हा क्लीनच केलेला असतो. जसा आता एक संदेश ऑलरेडी गेलेला आहे की वाशिमचा चिया हा केमिकल पासून मुक्त आहे, तसा एक आणखी संदेश आपल्याला येणाऱ्या काळामध्ये द्यायचा आहे की वाशिमचा चिया हा क्लीन केलेला असतो. म्हणून ह्या क्लिनिंग आणि या सगळ्या गोष्टीवरती आपल्याला त्याच्यामध्ये लक्ष केंद्रित करावं लागणार आहे. नेक्स्ट प्लीज. टेम्परेचर साधारणतः, म्हणजे हे पोते भरायचे आणि उन्हात ठेवायचे का, किंवा जिथं सूर्यप्रकाश येत असेल अशा ठिकाणी ठेवायचे का, नाही. तर ज्या ठिकाणी सूर्यप्रकाश पडत नाही अशा ठिकाणी त्याची स्टोरेज करायची. म्हणजे साधारणतः 20 डिग्री सेल्सिअस वगैरे असं तापमान त्या ठिकाणी राहत असेल, अशा ठिकाणी त्याची स्टोरेज करायचं आहे. आणि जिथं आर्द्रता राहणार नाही, पाणी साचत नाही, म्हणजे तुम्ही जर समजून घ्या शेवटच्या रूम मध्ये तुमचा चिया ठेवला आणि त्याच्या बाजूला फार मोठी गटार असेल, नाला असेल, आणि त्याच्यातनं इव्हॅपोरेट ट्रान्सपिरेशन होऊन त्याच्यातनं जे आहे ते ह्युमिडिटी त्या ठिकाणची वाढत असेल,
तरी सुद्धा तुम्हाला प्रॉब्लेम येणार आहे. वाशिममध्ये सक्सेसफुल होण्याचं कारण आपल्याकडे ह्युमिडिटी कमी आहे, आर्द्रता कमी आहे. हेच कोकणात घ्यायचं म्हटलं तर त्यांना शक्य नाही, त्यांच्याकडे चिया होणार नाही, कारण त्याच्यात ह्युमिडिटी जास्त आहे की त्यांनी जरी काही केलं नाही तर तरी ते खराबच होणार आहे. पण आपल्याकडे हे ड्राय क्लायमेट असल्यामुळे हा आपल्याला त्याच्यामध्ये बेनिफिट आहे. आणि म्हणजे साधारणतः ह्युमिडिटी ह्या 65% पेक्षा कमी असली पाहिजे, तापमान जे आहे ते 20 डिग्री सेल्सिअस पेक्षा कमी असलं पाहिजे, हे आपल्याला पाहावं लागेल. नेक्स्ट प्लीज. एक 5 मिनिटं मॅडम फक्त घेतो, मला माहिती की उशीर होत चाललाय. दुसरं असं आहे, ठीक आहे, आज तुम्ही डायरेक्टली काम करत नाहीये, पण जे लोक एक्सपोर्ट करतात त्यांना हे महत्वाचं आहे. ते तुम्हाला पण माहित पाहिजे की आपली जी काही पॅलेटायझेशन आहे, म्हणजे जे आपण कार्गो भरतो शिपमेंट मध्ये, तर त्याच्यासाठी जर तुम्ही ते त्या पद्धतीने पॅकेजिंग केलेली असते तर त्यांना ते सोपं जातं. आणि तुम्ही जर त्या पद्धतीने पॅकेजिंग केलेली राहिली नसली तर मग त्यांना परत ते उघडावं लागतं, परत रिपॅक करावं लागतं, त्याच्यामुळे त्यांचे कॉस्ट वाढतात आणि मग ते शिपमेंटला पाठवावं लागतं. कारण तुम्ही ज्या पोत्यात देतात ते उज्ज्वला युरियाचा पोतं ते काही तिथं टाकू शकत नाही, त्यांना रिपॅक करावं लागतं. ठीक आहे, म्हणून या शिपमेंटसाठी जे आहे तर त्यांना या सगळ्या गोष्टीने असं पॅलेटायझर, म्हणजे तुमचे एकसारख्या गोण्या असल्या तर त्यांना रचायला, त्यांना वाहतूक करायला, कार्गो मध्ये भरायला त्यांना सोपं जातं. नेक्स्ट. त्या कार्गो मध्ये पण त्यांना ही अशी अरेंजमेंट करावं, हे फक्त चियासाठीच आहे. म्हणजे त्या कार्गोला आतून कार्डबोर्डची पूर्ण लाइनिंग करावी लागते, सिलिंगला पण जे आहे ते प्लास्टिक लावावं लागतं. जसं आपलं घर गळायला लागलं की आपण मध्ये प्लास्टिक लावतो, कधी लावतो? ते यासाठीच की कुठं पाऊस पडला आणि ते जर एखादी कार्गो लिकेज असेल तर ते पाणी त्याच्यापर्यंत पडू नये, तर त्या प्लास्टिक मध्ये साचवा म्हणून असं प्लास्टिक पण लावावं लागतं. म्हणजे एक्सपोर्ट करताना किती काळजी त्यांना घ्यावं लागतात आणि आपण इथं काहीच काळजी घेत नाही. म्हणजे डेलिकेट प्रोडक्ट आहे, त्याला डेलिकेटली हाताळला पाहिजे. फक्त शेतात रानटी आहे, पण घरात आल्यावरती त्याचे जे सगळे नखरे आहेत ते सगळे आपल्याला पुरवावे लागतात. नेक्स्ट. त्यानंतर फ्युमिगेशन आपल्याला करावं लागतं. ज्यांचं ऑर्गॅनिक चिया नाही आहे तर ते अल्युमिनियम फॉस्फाईडने त्या कंटेनरचं फ्युमिगेशन करतात, पण ज्यांचा ऑर्गॅनिक चिया आहे त्यांना कंपल्सरीली कार्बन डायऑक्साईडने कंट्रोल ॲटमॉस्फेरिक ट्रीटमेंट आपल्याला त्याच्यामध्ये करावं लागतं. ऑर्गॅनिक चियाला आपल्याला कार्बन डायऑक्साईडनेच जे ते फ्युमिगेशन करावं लागतं, बाकी अल्युमिनियम फॉस्फाईड तिथं चालत नाही. नेक्स्ट प्लीज. हे तुम्हाला त्याच्यामध्ये दिसत आहे 0.01 मिलीग्राम प्रति केजी इतका जरी त्याच्यामध्ये तुमचा कीटकनाशकांचा अंश सापडला की तुमचा कन्सेंटमेंट रिजेक्ट होतो. आणि सध्या तर आपण एकेका पंपाला पाव लिटर आणि अर्धा लिटर वापरायला लागलोय. म्हणजे हे रेसिड्यू आपण पास होऊन, युरोपियन युनियनची जी मानके आहे ते एकदम खूप कठीण आहे. आणि जर सेंद्रिय असेल तर इव्हन रासायनिक डेसिकंट्स आणि ह्या सगळ्या गोष्टी, फ्युमिगंट्स याही आपल्याला वापरता येत नाही, ते डिसर्टिफाय होतात. नेक्स्ट. त्यानंतर लेबलिंग जे आहेत एक्सपोर्टसाठी, आपल्याला त्याच्यावरती एक्सपोर्टरचं नाव, त्याचा रजिस्ट्रेशन नंबर, केव्हा प्रोड्यूस केलेला आहे हा ट्रेसेबिलिटीचा भाग आहे, त्याची एक्सपायरीची डेट काय असणार आहे, त्याचा लॉट नंबर. आपण पण सध्या जे ऑर्गॅनिकचा करताय त्यांना लॉट बनवावा लागतो, तर तो लॉट नंबर आपल्याला इथं त्याच्यामध्ये हे द्यावा लागतो. तो लॉट नंबर सुद्धा आपल्याला त्याच्यावरती जे आहे ते नमूद करावा लागतो. हा ट्रेसेबिलिटीसाठी भविष्यामध्ये काय आता सुद्धा सुरू आहे आणि भविष्यात हे आणखी कठीण होत जाणार आहे. नेक्स्ट. चीनचे तर आणखी वेगळे नखरे असतात, त्यांना बऱ्याच गोष्टीमध्ये जे आहे ते आणखी पुढच्या गोष्टी लागतात. काय लागतात मी तुम्हाला सांगतो. नेक्स्ट. चीनला जर पाठवायचं असेल तर त्यांचा रूलच आहे की 2 भाषेमध्ये ते इन्स्ट्रक्शन पाहिजे. म्हणजे त्यांची चायनीज पाहिजेच आहे, प्लस इंग्लिशमध्ये पाहिजे. बरोबर आहे. आपलं चांगलं आहे, सध्या आपलं चीनचं आपलं काही जमत नाही म्हणून आपण काही तिकडे पाठवतच नाही. आपलं सध्या चाललंय बांगलादेश, UAE अशाच कंट्रीमध्ये आपलं जास्त करून कारभार चाललेला आहे. नेक्स्ट. आणि हा फायटोसॅनिटरी सर्टिफिकेट हा आपल्याला त्या ठिकाणी कंपल्सरी त्याच्यामध्ये द्यावा लागतो. त्या फायटोसॅनिटरी सर्टिफिकेट शिवाय जे आहे ते आपल्याला कुठेही एक्सपोर्ट त्याच्यामध्ये करता येत नाही. नेक्स्ट. तर शेवटचा निष्कर्ष असाच आहे की चिया हे
फक्त एक पीक नाही आहे, तर आपल्याला जे बदलतं हवामान आहे, कारण तुम्हाला तर लक्षात येत आहे मी त्या ग्रह नक्षत्रांचा आणि पावसाचा अंदाजाचा अभ्यास करतोय सध्या, आणि मला असं लक्षात आलं की पूर्वी ज्या महिन्यात भरपूर पाऊस पडायचा तेव्हा आता पाऊस कमी पडायला लागलाय, आणि ज्या महिन्यामध्ये पूर्वी पाऊस कमी पडायचा तेव्हा पाऊस भरपूर पडायला लागलाय. हे सायंटिफिकली प्रूव्हन आहे. हे मी नाही सांगत आहे, गीते सर, हा आपल्या PQ मध्येच झालेला 25 वर्षाचा रेनफॉल डेटावरचा निष्कर्ष आहे. तर आपल्याला ही बदलच्या हवामानामध्ये आपल्याला पीक बदल करावा लागणार आहे. त्याच्यातलं चिया एक चांगलं पीक आपल्याला त्याच्यामधनं मिळालेलं आहे. या पिकाचं वापर करून आपण आपल्या जिल्ह्याची जी काही अर्थव्यवस्था आहे ती कशा प्रकारे बदलू शकू, आणि हे अर्थव्यवस्था बदलत असताना माझी परत एकदा सगळ्यांना विनंती आहे की आपली जी मानसिकता आहे ती पहिले बदला. मानसिकता आपली काय आहे, आपण जे चांगलं पिकवतो ते निर्यात करतो, है ना, म्हणजे चांगलं ते दुसऱ्यांना खाऊ घातलं पाहिजे, आणि आपण, है ना, जे कचरा आहे ते आपण खायचं, असं ही जी मानसिकता यातनं बाहेर पडा. तुम्ही दुसऱ्यांनाही चांगलं खाऊ घाला, स्वतःही चांगलं खा. याच्या पुढे एक सगळ्यांनी इथं वचनच घेतलं पाहिजे, एक शपथच घेतली पाहिजे की बुवा माझ्या घरी पाहुणा आल्यावरती मी त्याला चहा पाजणार नाही, मी त्याला चियाचा सरबतच पाजेल, कारण चहा पाजल्यावरती त्याचा पैसा दुसऱ्याला जातो. तुम्हाला कदाचित चियाचा इतिहास माहिती आहे का मला माहित नाही. चिया हा मिसो अमेरिका मधला पीक आहे, म्हणजे मेक्सिको, पेरू, ग्वाटेमाला या भागातलं जे आहे ते तो पीक आहे. तर साधारणतः 3500 वर्षापूर्वी हा पीक तिथं होता, आणि तिथं ॲझ्टेक आणि मायन नावाच्या दोन संस्कृती जी आहे ते त्यावेळेस, जसं आपल्याकडे सिंधू संस्कृती होती तसं त्यांच्याकडे ॲझ्टेक आणि मायन नावाच्या दोन संस्कृती होत्या, आणि ते लोक चिया खात होते. तर त्यांच्यातले चिया कोण खात होते? जे सैनिक होते, जे लढायला जायचे ते लोक जे आहेत ते चिया खायचे, आणि एक चमचा चिया खाऊन ते दिवसभर राहत होते आणि युद्ध करत होते. म्हणून चिया खाताना एक चमचाच खाल्ला पाहिजे, 15 ग्रॅम पेक्षा जास्त दिवसाचा त्याचा इंटेक असता कामा नये. त्या चियामध्ये जे आहेत ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स आहेत. एकमेव प्लांट बेस्ड सोर्स आहे की ज्याच्यामध्ये ओमेगा 3 आहे, तर ते माशांमध्ये सापडतं. ओमेगा 3 हा जो घटक आहे हा माशांमध्ये सापडतो. प्लांट बेस्ड मध्ये जे आहे ते फक्त चिया हा एकमेव पीक आहे की ज्याच्यामध्ये ते ओमेगा 3 सापडतं. त्याच्यामध्ये तो जो काही वरचा जेल निघतो त्याच्यात फायबरचं पर्सेंटेज जास्त असतं. ते बिया जे आहे त्याच्या वजनाच्या 12 पट जास्त पाणी शोषतं, म्हणून ते भिजवून खाल्ल्या पाहिजे. कच्च्या खाल्ल्या तर काय होईल? पोटातलं पाणी, बरोबर आहे ना, ते शोषेल आणि मग तुम्हाला असं पोट एकदम गच्च झाल्यासारखा वाटेल. आणि तिसरी जी गोष्ट याच्यामध्ये प्रोटीन्स जी आहेत, सगळ्याच प्रकारचे प्रोटीन्स याच्यामध्ये, हे 3 मुख्य हेल्थ बेनिफिट्स त्याच्यामध्ये आहे. आणि म्हणून ज्या ऍथलीट आहेत, जे धावपटू आहेत, ते चिया खातात. भुवनेश्वरी मॅडमने आपल्याला वाशिमला चिया देण्याचं कारण असं होतं, त्या धावपटू होत्या, त्या पूर्ण 22 किलोमीटरची मुंबई मॅरेथॉन धावायच्या. तुम्हाला माहित नसेल का, आता ते बदलून गेल्या, पण ते 22 किलोमीटरचे पूर्ण मुंबई मॅरेथॉन धावायच्या, आणि त्या चिया ऑनलाईन मागवायच्या, म्हणून त्यांना चिया माहित होतं, म्हणून त्यांना झालं की तुमच्याकडे चिया होत नाही का, आणि मग आपल्याकडे चियाची स्टोरी जी आहे ते त्याच्यामध्ये सुरू झाली. आलं लक्षात? त्याच्यामुळे जे धावपटू आहेत त्यांनाही, आणि तुम्ही आणखी एक चांगली गोष्ट करू शकता, तुम्ही सगळे डॉक्टरला पटवा, आणि ज्यालाही डायबिटीस वगैरेचा प्रश्न असेल त्याला म्हणावं डॉक्टरला की तुम्ही त्यांना चिया खाऊ जे सांगा. आणि दुसरं एक आणखी करू शकता, ज्यांना पोलीस भरतीत जायचं आहे ना, ते धावण्याची प्रॅक्टिस करता रस्त्याने संध्याकाळी निघा तुम्ही. सगळ्या रस्त्यांवरती आपल्याला पोलीस भरतीचे किंवा अग्निवीरची धावणारे बरेच लोक दिसतात. त्या सगळ्यांना आपण जर चिया दिला तर मला वाटतं सगळे अग्निवीर आपल्या वाशिम जिल्ह्यातलेच होतील या चियामुळे. तर आपण त्या दृष्टीने याच्याकडे पाहूया. तर एक ज्या काळजी घ्यायची आहे त्याच्यामध्ये क्लिनिंग या संदर्भातलं तुम्हाला लक्षात ठेवायचं. दुसरं, पुढच्या वर्षातनं आंतरपिकाचा अंतर्भाव आपल्याला
मेथीचा त्याच्यामध्ये जे आहे ते आवर्जून त्याच्यामध्ये करायचा आहे. त्याची बॅग जी आहे ते पीपी बॅग मध्ये जे आहे ते आपल्याला स्टोरेज करायचं आहे. ते जमिनीच्या वरच्या हाईटला ठेवायचं आहे. सूर्यप्रकाशामध्ये कुठेही त्याचा संपर्क येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. कुठेही ओलावाचा त्याच्याशी संपर्क येणार नाही याची त्याच्यामध्ये काळजी घ्यायची आहे. आणि 99.99% आपल्याला त्याची शुद्धता राखायची आहे. या दृष्टीने आपल्याला त्यामध्ये प्रयत्न करायचे आहेत. तर ह्या महत्वाचे टेक अवे जे आहे ते तुम्हाला आज द्यायच्या होत्या भविष्याच्या याच्या दृष्टीने, तर तेवढं मी दिलेलं आहे. आणि मी म्हणजे या विषयाला अनुसरून मार्केटिंगसाठी जे काही आवश्यक आहे, जे काही टेक्निकल गोष्टी आपल्याला पाहिजे आहेत चियाच्या संदर्भात ते सांगण्याचा प्रयत्न केला आहे. दिवसेंदिवस जसं जसं याचा अभ्यास वाढत चाललेला आहे तसं नवीन नवीन गोष्ट माहीत पडत चालल्या, म्हणून दरवेळेस मी नवीन नवीन गोष्टी तुम्हाला सांगत चाललेलो आहे. ठीक आहे. तर मला जी संधी दिली त्याबद्दल आभारी आहे. धन्यवाद.